नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। देशात जातीय जनगणना करा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धुळ्यात एकदिवसीय धरणे आंदोलन। धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा प्रशासक यांच्या उपस्थित झाली संपन्न। 15 लाखाच्या आतील विकास कामे मजूर संस्थांना द्या, मजूर संस्थांचे जिल्हा परिषद सीओला निवेदन। विशाळगडाच्या मशिदीवर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा, सपाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। मुंबई आग्रा महामार्गावर सुरू असलेल्या ड्रेनेज लाईन कामाची आमदार फारुख शाहनी केली पाहणी। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। देशात जातीय जनगणना होऊन नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात 50% आरक्षणाची मर्यादा तात्काळ उठवण्यात यावी। त्याचप्रमाणे भारतीय राज्य घटनेने मागासवर्गीय दलित आदिवासी यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी आज धुळ्यातील क्युमाइन क्लब समोर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। दरम्यान आजचे हे आंदोलन कॉम्रेड वसंत पाटील, कॉम्रेड शंकरराव पाटील, कॉम्रेड हरचंद पावरा, कॉम्रेड पोपटराव चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेले असून आजच्या या आंदोलनात महिला पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यव्यापी हाक दिले असून जातनिहाय जनगणना येणाऱ्या संसदेत 23 तारखेला जो बजेट आहे तिथं मांडली पाहिजे आणि जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। तसेच आरक्षणाची 50% जी मर्यादा आहे ती हटवली पाहिजे। कारण की भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 1930 साली मागासवर्गीय वर्गीयांना आरक्षण मिळावं ही मागणी केली होती। त्याच अनुषंगाने मागासवर्गीयांना आरक्षण मिळाले। तसेच ओबीसींनाही आरक्षण मिळालं पाहिजे। ओबीसींची संख्या 52% असून ओबीसींना केंद्रामध्ये 27% आरक्षण दिलं जातं, तसेच राज्यामध्ये 19% आरक्षण दिलं जातं। म्हणून जे सुशिक्षित बेरोजगार हे नाराज झाले असून जातनिहाय जनगणना झाल्यास सुशिक्षित बेरोजगारांनाही न्याय मिळेल। धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा आज महानगरपालिकेच्या सभागृहात माननीय प्रशासक तथा आयुक्त यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। आजच्या सभेत देवपुरातील नदीकिनारी असलेल्या संत रविदास महाराज उद्यान लोकार्पण सोहळाप्रसंगी विद्युत व्यवस्था व अनुषंगिक व्यवस्था करण्याकामी झालेला खर्च व मान्यता देण्याबाबत कार्यालयीन अहवालावर चर्चा करण्यात आली। त्याचप्रमाणे धुळे मनपा नवीन प्रशासकीय इमारत येथील नवीन वाढीव बँक काउंटर येथे विद्युत व्यवस्था करण्याकामी झालेल्या खर्चास कार्योत्तर मान्यता देण्याबाबत अहवालासह विविध विषयावर चर्चा करून प्रशासक व आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आजची स्थायी समितीची सभा संपन्न झाली। दरम्यान आजच्या या सभेसाठी महानगरपालिकेचे विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते। आज स्थायी समितीची दर आठवड्याची जी रेग्युलर सभा असते ती सभा आज झाली। 16-17 विषय आज सभा पटलावर होते। त्याच्यामध्ये महत्त्वाचे विषय म्हणजे आपलं जे ट्रक टर्मिनसचा जो विषय होता त्याचा टेंडर मंजुरीचा विषय आज सभागृहापुढे होता। बऱ्याच दिवसांपासून लाईटच्या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये खूप कंप्लेंट्स यायच्या। जी एजन्सी होती वल्लभ इलेक्ट्रिकल्स, त्यांनी तो सप्लाय करायचा होता आणि त्यांनी रिपेअर्स पण करायचे होते, पण त्याचे बिलं अडकले किंवा काही तो रिमोटली हे करत असल्यामुळे त्याच्याकडे इतकं समाधानकारक काम होत नव्हतं। त्यामुळं आम्ही रिपेअर्ससाठी इथले लोकल यांच्याकडून ते काम करून घेण्याच्या हिशोबाने एक टेंडर प्रोसेस केलं होतं, त्याला मंजुरी आज आम्ही दिली। सोबत वल्लभ इलेक्ट्रिकल्सवाल्याकडनं पण राहिलेलं जे काम आहे त्याच्याकडनं ते काम पूर्ण करून घेऊ, मग ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्या बिलाबाबत निर्णय घ्यावा अशा स्वरूपाचा एक निर्णय आज झाला। बऱ्याच ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे विषय आपल्याकडे आहे। काही सुटिकागृहांमधल्या काही आउटलेट पाईप वगैरे ती जी काही कामं करून घेतली होती आम्ही, काही मेरी माटी मेरा देश सारखा किंवा काही लाभार्थ्यांना अनुदान वाटप किंवा अशा स्वरूपाची काही आचारसंहितेची आधी कामं झाली आणि त्याचे त्या कार्यक्रम अगदी 11th आवरला माननीय पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली वगैरे झालेले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेले कार्यक्रम होते। त्या कामांसाठी ज्या व्यवस्था, बैठक व्यवस्था किंवा तिथं
डिजिटल छपाई, LED स्क्रीन लावणं वगैरे अशा स्वरूपाचे बरेच विषय होते. तर त्या सगळ्याला कार्योत्तर मंजुऱ्या त्या कामांना त्यांच्या खर्चांना घेण्यात आल्या आज. आणि यात सोबत आपला जो जुनं ऑफिस आहे आपलं धुळे महानगरपालिकेचं, त्याचा वरचा मजला आहे, ती हेरिटेज इमारत युवकांसाठी एक अभ्यास केंद्र म्हणून तयार करण्याचं काम आपण करतो आहे. सन्माननीय सत्यजित तांबेसाहेब विधान परिषद सदस्य, त्यांनी त्यांच्या याच्यातून अखत्यारीतून आपल्याला मूलभूत सोयी सुविधामधून आपल्याला पहिल्यांदा 1 कोटी रुपये दिले होते. त्याचं आपण प्लॅनिंग करून ते काम आपण दिलं. सोबत त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी 75 लाखाचा निधी दिला होता. त्याच्या सगळ्या मंजुऱ्या वगैरे झाल्या. त्याचा विषय इंटरनल फर्निचर आणि डिजिटलायझेशनचा, तर तो विषय पण आज मंजुरीला होता. तर त्याला आज आपण मंजुरी दिली. लवकरात लवकर हे केंद्र युवकांसाठी आपण लोकार्पण करू अशी आमचं प्लॅनिंग आहे. राज्यातील 15 लाखातील कामे ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतलेला असून तो शासनाने परत घेण्याचे वित्त विभागाने प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केल्याने आता तो निर्णय रद्दबातल झालेला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने यापुढे 15 लाखाच्या आतील कामे, सर्व कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्थान व खुले कंत्राटदार यांना 40, 33, 27 या गुणवत्तेनुसार काम वाटप करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. तसेच शासन निर्णयाच्या संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी विभागाने अंमलबजावणी न केल्यास कोर्टाचा अवमान केला असे सिद्ध होऊ शकते आणि संबंधित विभागाविरोधात गुन्हा दाखल केला जाईल असा सल्ला उच्च न्यायालयाने दिलेला असून धुळे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत 15 लाखाची आतील कामे ही ग्रामपंचायतीला न देता मजूर संस्था व सुशिक्षित अभियंता यांना देण्यात यावी अशी मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आलेली असून त्या संदर्भात आज मजूर संस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी राजेंद्र महाले, रामचंद्र कौर, दिलीप गिरासे, दिलीप राजपूत, आलोक रघुवंशी, सचिन पाटील यांच्यासह विविध मजूर संस्थांचे चेअरमन आणि सभासद उपस्थित होते. मुंबई हायकोर्टाने एक निकाल दिलेला आहे काम वाटप समिती संदर्भातला होता. तो असा होता जिल्हा परिषद संदर्भातला की 15 लाखाची जी कामे होती ही ग्रामपंचायतीला बिना निविदा देण्यात येत होती. पण काल जो निकाल लागला याच्यामध्ये हा जो निर्णय होता हा रद्द ठरवण्यात आलेला आहे आणि ही जी कामं आहेत ही सर्व कामं मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि खुले कॉन्ट्रॅक्टर यांना यापुढे हे कामं देण्यात येणार आहे. ही अंमलबजावणी, या निर्णयाची अंमलबजावणी धुळे जिल्हा परिषदच्या मार्फत झाली पाहिजे यासाठी आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब नलावडे साहेब यांना आज आम्ही सर्व मजूर सोसायटीचे सोसायटीचे सभासद यांनी आमचे नेते राजेंद्र महाले माजी सभापती यांच्या नेतृत्वात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निर्णयाच्या हायकोर्टाच्या निर्णयाचा सर्व मजूर संस्थांच्या वतीने आम्ही एकमुखाने स्वागत करत आहोत आणि हा निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर जिल्हा परिषदेने करावी ही विनंती केलेली आहे. अल्पसंख्याक मुस्लिम समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तसेच जातीय तेढ निर्माण करून अशांतता पसरविण्यासाठी काही समाजकंटकांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील मशिदीवर भ्याड हल्ला करून तेथील साहित्यासह पवित्र ग्रंथाची नासधूस केली. दरम्यान पोलिसांच्या उपस्थितीत निरपराध लोकांना मारहाण देखील करण्यात आली. या घटनेचा समाजवादी पार्टी धुळे जिल्हा जाहीर निषेध करत असून या घटनेच्या निषेधार्थ आज धुळे जिल्हा समाजवादी पार्टीच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनही करण्यात आले. दरम्यान यावेळी माजी नगरसेवक अमीन पटेल, शहर अध्यक्ष गुड्डू काकर, अखिल शहा, जमील मंसूरी यांच्यासह समाजवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशालगढ़ यहाँ पर स्थित एक मस्जिद पर खुलेआम तरीके से समाज कंटकों ने हमला किया और ये समाज कंटक आतंकवादी वृत्ति से मस्जिद की तोड़फोड़ करते दिखाई दिए गए. मस्जिद के अंदर के साहित्य को उन्होंने जलाया और वहाँ पर मौजूद महिलाओं को मारपीट की, बच्चों को मारहाण किया और ये तमाम जो कारनामा चल रहा था, ये जो पूरा कुकर्म आतंकवादी कर रहे थे, ये पुलिसों के सामने कर रहे थे. ये हम इसका धिक्कार करने के लिए आज जिलाधिकारी कार्यालय पर आए हैं. हम मांग करते हैं कि जिन लोगों ने ये कृत्य किया है, ये कुकर्म किया है, उनको ताबड़तोड़ अटक होना चाहिए. उनके ऊपर जल्दी से जो है खटला चलाया जाना चाहिए और उनको जेल के अंदर डाला चाहिए और पूरे देश के अंदर
पूरे राज्य के अंदर जो जिस तरीके से अशांतता निर्माण करने की कोशिश की जा रही है, एक विशेष समुदाय को टारगेट किया जा रहा है, इसकी गांभीर्य से दखल जो है शासन ने लेने चाहिए और भविष्य में ऐसे घटना ना हो, इसकी खबरदारी गवर्नमेंट लेना चाहिए। हम इसकी पूरी तरीके से निंदा करते हैं और हम मांग करते हैं कि उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। जय हिंद, जय समाजवादी। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत ड्रेनेज लाईनचे अतिशय संत गतीने काम सुरू आहे। गेल्या वेळी मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पात नागावबारी चौफुलीपासून मोठ्या पुलापर्यंत डांबरीकरण करणे, दुभाजक तयार करणे आणि सौंदर्यीकरण करणे अशी कामे या खर्चात केली जाणार आहेत। त्यासाठी तब्बल 12 कोटी रुपये आपण मंजूर करून आणलेले असून अशी माहिती आमदार फारुख शाह यांनी दिली। शिवाय हातीडोहापर्यंतचं SSVPS महाविद्यालय समोर रस्त्यासाठी 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। या दोन्ही कामाचा शुभारंभ लवकर व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। साधारणपणे 15 ऑगस्टपर्यंत ही कामे पूर्ण होऊ शकतील अशी अपेक्षा असून अधिकाऱ्यांनी तशी तयारी ठेवल्याचे आमदार फारुख शाह याप्रसंगी म्हणाले। दरम्यान ड्रेनेज आणि रस्ता यांचा शुभारंभ लवकरच होईल अशी अपेक्षा आमदार फारुख शाह यांनी याप्रसंगी व्यक्त केली। जुना मुंबई आग्रा महामार्गाच्या कामाची पाहणी केलेली आहे आणि इथे जे MJP कडून ड्रेनेज लाईनचा काम सुरू होता तो अत्यंत संथ गतीने सुरू होता आणि त्या निमित्ताने आम्ही त्या MJPचे जे अधिकारी आहे, कार्यकारी अभियंता निकम साहेब, तसेच महापालिकेचे आयुक्त अमिता मॅडम आणि सार्वजनिक बांधकामाचे जेवढे अधिकारी आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन आणि इथे पाहणी दौरा केलेला आहे। कारण की आता आम्ही मागच्या जे मार्चच्या बजेटमध्ये नागावबारी चौफुलीपासून ते मोठा पुलापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, तसेच डिवायडर वगैरे आणि सुशोभीकरणासाठी तब्बल 12 कोटी रुपये मी मंजूर करून आणलेले आहे। आणि त्याचप्रमाणे आता इथे आपण ज्या मी उभा आहे तिथून हत्तीडोपर्यंत म्हणजे SSVPS कॉलेजच्या बाजूस हत्तीडोपर्यंतचा हा जो रस्ता आहे त्याच्या काँक्रिटीकरणासाठी मी 6 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहे आणि ह्या दोन्ही कामांचा शुभारंभ लवकर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे। आता जे MJPचे अधिकारी आहेत त्यांनी ह्या कामासाठी आम्हाला 15 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे। 15 ऑगस्टपर्यंत हा SSVPS कॉलेज समोरचा जे रस्ता आहे आपला जे त्यांनी खणलेला आहे ते ड्रेनेजचं काम ते पूर्ण करतील आणि मग नंतर आम्ही त्या दोन्ही कामांचा शुभारंभ आम्ही करणार आहोत। आज या कामाच्या पाहणी दौरा प्रसंगी माझ्यासोबत आमचे नगरसेवक सईद बेग, तसेच आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, इक्बालबाई शाह आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत। याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।